नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या आपली बसच्या कर्मचाऱ्यांनी आज प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले। बस ऑपरेटरांकडून होणारा मानसिक व आर्थिक छळ आणि वारंवार आश्वासन देऊनही न सुटलेले प्रश्न यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी मोर भवन, हिंगणा आणि वाठोडा डेपो येथे ठिय्या मांडला। तासनतास उलटूनही मनपाचा एकही अधिकारी न फिरकल्याने कर्मचाऱ्यांचा संताप अनावर झाला। बस ऑपरेटरांकडून सातत्याने मानसिक व आर्थिक छळ होत असल्याचा आरोप करत चालक संघटनेच्या नेतृत्वात मोर भवन, हिंगणा आणि वाठोडा डेपोतील चालक व कर्मचारी एकत्र आले। यावेळी बस सेवा बंद ठेवून आंदोलन करण्यात आले। माझं नाव पायल देवगडे आहे। मी येत्या 4 वर्ष झाले इथे वाहक पदावर कार्यरत आहे हिंगणा डेपोमध्ये। आजची 15 तारीख असून आमच्या खात्यामध्ये सकाळपासून आतापर्यंत आमच्या खात्यामध्ये पगार जमा झालेला नव्हता। सगळ्या कंडक्टरांनी, ड्रायव्हरांनी आणि मेंटेनन्स स्टाफनी संप पुकारला, त्याच्यामुळे आजची 15 तारीख असल्यावर आज आम्हाला आमचा पगार मिळालेला आहे। नंतर आतापर्यंत आम्हाला आमचा पगार मिळालेला नव्हता आणि हे एका महिन्याचा प्रश्न असून हा हर महिन्याचा प्रश्न आहे। हे लोक फक्त आम्हाला दिलासा देतात की 1 ते 10 तारखेच्या मध्ये तुमच्या खात्यामध्ये पगार जमा होईल, पण पगार जमा कधी होईल? तुम्ही लागू तर करा, तेव्हा जमा होईल ना। आम्ही प्रत्येक महिन्याला स्ट्राईकवर उतरावं का? पॅसेंजरांनी असा त्रास द्यावं का? आम्हाला 26 ड्युट्या मिळत नाही, 26 ड्युट्या मिळत नाही म्हणून आम्ही स्ट्राईक उभारली आहे। मागच्या वर्षी जो बोनस भेटला होता त्या बोनसचे पैसे ते एका वर्षानंतर आता कापून राहिले। मग इतके दिवस का ते लोक झोपले होते का? पीएलची लिस्ट अगोदर लावायला पाहिजे होती। अर्ध्या लोकांना पीएल मिळाला, अर्ध्या लोकांना पीएल मिळाला नाही। 1 महिना एचआरए दिला, स्ट्राईक झाली होती मागच्या वर्षी स्ट्राईक झाल्यापासून 1 महिना एचआरए दिला आणि 1 महिना एचआरए देऊन बी त्याचे नाही का पैसे नाही का डबल मध्ये कापले या लोकांनी। काऊन कापले? जेव्हा द्यायचेच नव्हते तर मग द्यायलाच नव्हतं पाहिजे, त्याला तुम्ही कापायला नव्हतं पाहिजे। कंडक्टर इथे 26 ड्युट्यासाठी येऊन बसतो डेपोमध्ये। कंडक्टर इथे 26 ड्युट्यासाठी डेपोमध्ये येते, पण कंडक्टरला प्रत्येक महिन्याला 26 ड्युटी मिळत नाही। कोणत्याही कंडक्टरला तुम्ही विचारून घ्या, 26 ड्युटी मिळत नाही, कारण की नाही का त्यांना फक्त 20 किंवा 22 एवढ्याच ड्युट्या मिळते। 26 ड्युट्याचा आमचा हक्क आहे ना, मग 26 ड्युट्या आम्हाला मिळत का बरं नाही? त्याच्यामुळे आम्ही बोनस मध्ये पीएल मध्ये नाही का बसत नाही। आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न, जर कोणता पॅसेंजर जर आम्हाला नाही का काही कमी जास्त बोलत असेल आणि त्याच्या विरोधात जर आमचं नाही का आम्ही जर त्या पॅसेंजरला काही कमी जास्त बोललो तर एनएमसी पॅसेंजरची ऐकून घेते, कंडक्टर वाहकाची आणि ड्रायव्हरची कधीच ऐकून घेत नाही। कारवाई कोणावर होते? ड्रायव्हर होते। जर कोणता पॅसेंजर कंडक्टरचा कॉलर पकडत आहे तर त्याला पण नाही का आपली बाजू घ्यायचा हक्क आहे ना? नाही आहे का? नाही नसेल तर तुम्ही बोला, पण कंडक्टरला जेव्हा आपली हक्क घ्यायचा बाजू घ्यायचा हक्क आहे तर मग कंडक्टरवर कारवाई का बरं होते? माझं म्हणणं असं आहे की जर पॅसेंजरची कंप्लेंट येत असाल तर तुम्ही पॅसेंजरला एनएमसी मध्ये बोलवा, कंडक्टरला पण बोलवा आणि जे काही प्रश्न आहे ते आपापसात सॉर्ट आउट करा। मागं आमच्या नाही का ट्रेनिंग होती महानगरपालिकेमध्ये, हा प्रश्न मी तेव्हा पण मांडला होता, पण हा प्रश्नाचं उत्तर कधी पण आतापर्यंत सॉर्ट आउट झालेलं नाही। एका चलो आले आतापर्यंत आमच्या या प्रश्नाचं सॉर्ट आउट करून नाही राहिले। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना नेते नितीन तिवारी आणि माजी नगरसेवक शैलेश पांडे घटनास्थळी उपस्थित होते। मनपा अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर त्यांनी तीव्र शब्दात टीका केली। यावेळी नितीन तिवारी म्हणाले, प्रशासन जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांना वेठीस धरत आहे। कामगारांच्या मागण्या रास्त असतानाही अधिकारी चर्चेला येत नाहीत, हे दुर्दैव आहे। आता आम्ही शांत बसणार नाही, मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र होईल। नागपुर महानगर पालिका ने करवाया है, क्योंकि हम पिछले बार से कम 15-20 दिनों से निवेदन दे रहे हैं कि कामगारों के साथ अत्याचार हो रहे हैं, ऑपरेटर उनके ऊपर अत्याचार कर रहे हैं। वो किमान वेतन को लेकर, उनकी पूरी ड्यूटियों को लेकर, उनको पीएल के लेकर, उनको शिफ्ट इश्यूज को लेकर हमने ये पूरे के पूरे मामले नागपुर महानगर पालिका को दिए, पुलिस स्टेशन में बताए, कामगार ऑफिस में दिए, बैठकों के दौरान ऑपरेटर को बताए गए, पर ऑपरेटरों ने मोनोपल्ली बना के रखा गया है। हंसा जैसा ऑपरेटर लगातार अत्याचार कर रहा है, उन्होंने सब कॉन्ट्रैक्ट दे दिया जो नियम के बाहर है, और इन कामगार बेचारे आज सुबह से 5 बजे से हम अधिकारियों का इंतजार कर रहे हैं। नागपुर महानगर पालिका के ऐसे कौन से अधिकारी जो इसी चैम्बरों में बैठे हुए हैं, लेकिन आकर उनको ये बात करने का मौका नहीं मिल रहा। आज अगर लाल परी के पत्ते चक्के थमे हुए हैं तो उसका कसूरवार नागपुर महानगर पालिका है, और जब तक इनको न्याय नहीं मिलेगा लोग चर्चा के लिए नहीं आएंगे। यह हड़ताल जारी रहेगी। क्या मांग है? हमारी मांग यही है कि हंसा ऑपरेटर लगातार हम पे और उसके साथ अन्य ऑपरेटर लगातार अत्याचार कर रहे हैं। कामगारों के किमान वेतन, कामगारों के एचआरए, कामगारों की पीएल,
कामगारों के सेफ्टी इश्यूज और इन सबको कामगारों का एचआरए, कामगारों के किमान वेतन, ये सभी मुद्दों को लेकर हम लगातार कर रहे हैं। नागपुर महानगर पालिका उदास कुंभकर्णी नींद में सोई है और ऑपरेटर नागपुर महानगर पालिका को चला रहे हैं। ये सब अत्याचार हो रहा है इन मुद्दों को सर। एचआरए की पेमेंट तो 1 महीने की दी गई थी ना। एचआरए 100 देखिए 240 दिन की जो हाजिरी होती है उसके हिसाब से एचआरए बनता है और उसके हिसाब से एचआरए पिछले कई वर्षों का 5-6 वर्षों का एचआरए इनको नहीं मिला हुआ है। ये हम बात कर रहे हैं उसके लिए 2017 से अब तक एचआरए नहीं मिला है। हम उसकी एचआरए की बात यहाँ पर कर रहे हैं। हमारे मैकेनिकल यहाँ पे इनको किमान वेतन नहीं मिला, हमारे ड्राइवर है उनको मात्र 13 दिन ड्यूटी दी जा रही है, पूरी ड्यूटी 26 दिन क्यों नहीं मिल रही है? वो अपना घर कैसे चलाएंगे? ये देखो चप्पल पहन के इनको सेफ्टी शूज नहीं मिल रहे। इन सब चीजों के लिए हम यहाँ पे खड़े हैं। आज की ये डिमांडें नहीं मानी गई तो आज करने क्या वजह? आप देख ही रहे हैं चक्के थमे हैं, शहर थमा रहेगा क्योंकि हॉटलाइन है ये बेचारे पूरी हॉटलाइन में काम कर रहे हैं, सुबह से आके रात तक अपनी नौकरियां कर रहे हैं, 12 बजे रात तक बसें दौड़ा रहे हैं। आज हॉटलाइन रुकी हुई है, इसकी पूरी जिम्मेदारी नागपुर महानगर पालिका की और ऑपरेटरों की। देखा जा रहा है सर कि यहाँ पे जो है पब्लिक जो है शहर के अंदर जगह जगह स्टॉप पे खड़ी है, उनको दिक्कतें हो रही है। फिर मैं बिल्कुल फिर से बोल रहा हूँ, क्या नागपुर महानगर पालिका के नैतिक जिम्मेदारी नहीं है ये? हम 5 बजे से खड़े हैं ना, हम आपके सामने, आप लोग भी 1-2 घंटे से यहाँ खड़े हैं, हम चर्चा के लिए तैयार हैं। हम बार बार फोन मार रहे हैं, पुलिस इंस्पेक्टर बर्डी के आए हुए हैं, वो यहाँ पे फोन मार रहे हैं, लेकिन उसके बाद भी आ रहे हैं क्या लोग? आ रहे हैं क्या? नहीं आ रहे हैं। पुलिस यहाँ खड़ी है, हम यहाँ खड़े हैं, परिवहन समिति के नगर सेवक हमारे शैलेश पांडे जी यहाँ खड़े हैं सदस्य, लेकिन जरूरत नहीं है। ये तो 7 बजे से हंसा डिपो, वहाँ हिंगना डिपो और यहाँ पे खड़े हैं। मनपा परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका मवाळ न करण्याचे संकेत दिले आहेत। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।